महोदय, कारण की MPSC ही फक्त स्पर्धा परीक्षा नाही, परंतु महाराष्ट्रातल्या गावातल्या ग्रामीण भागातल्या सामान्य माणसांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणारे एक केंद्र आहे। सगळ्या महाराष्ट्रातल्या आई वडिलांची आशा असलेलं हे स्पर्धा परीक्षा आहे आणि या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आज ज्यावेळी आमचं राज्य प्रगतशील म्हणून आम्ही त्याचा उल्लेख करतो, त्यामध्ये MPSC मधून पास झालेल्या विद्यार्थींनी या राज्याच्या विकासामध्ये केलेले योगदान हे आपण कधीही विसरू शकत नाही। आणि पारंपरिक पद्धतीने ज्या परीक्षा या राज्यामध्ये MPSCच्या माध्यमातूनच झाल्या, त्यामुळे हा महाराष्ट्र राज्य घडला हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल। आज सभापती महोदय, MPSCची भरती निघेल, मी त्यामध्ये अधिकारी होईल, आई वडील घरी वाट बघतात, मुलगा मुलगी आमचं साहेब होणार आहे, साहेब होऊन घरामध्ये या ठिकाणी गावाकडे येईल। अक्षरशः जीवाचं रान करून मुलं आणि मुली या MPSC मध्ये शिकत असतात किंवा MPSCच्या परीक्षेची तयारी त्या ठिकाणी सभापती महोदय करत असतात। आई वडील तिथं शेतामध्ये मोलमजुरी करतात, परंतु मुलाला दर महिन्याला पैसे पोचतील याची व्यवस्था त्या ठिकाणी होत असते। परंतु आज ज्या MPSCच्या जीवावर अख्ख्या महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून आहे, त्या MPSCचीच दिशा आज बदलण्याचं काम दुर्दैवाने या ठिकाणी होताना दिसते। ज्या MPSCनं आजपर्यंत ऑफलाईनच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या आणि हजारो अधिकारी तयार झाले, हजारो अधिकाऱ्यांनी या राज्याच्या विकासामध्ये या विधिमंडळातल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं सामर्थ्य या राज्यामध्ये दाखवले, ते अधिकारी या MPSCच्या माध्यमातून तयार झाले। आज त्याच MPSC मधून तयार होणारा भविष्य काळातला अधिकारी हा ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून कारकीर्द त्याची ऑफलाईन होईल का अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे सभापती महोदय, आज हा MPSCचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की निवडणुकीपूर्वी नेहमी घोषणा होतात, हजारो जागांची भरती होणार, मुलं त्या आशेवर MPSCच्या परीक्षेची तयारी करतात। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर MPSCचा जन्म कशासाठी झाला? परीक्षा घेण्यासाठी झाला, आउटसोर्स करण्यासाठी MPSCचा जन्म झालेला नाही। MPSC जन्माला आली, ती परीक्षा घेण्यासाठी आली, परंतु दुर्दैवाने आता आउटसोर्स करण्यासाठी झाली असं म्हणावं लागेल। सभापती महोदय, TCS आणि IBPS या कंपन्यामार्फत सरळ सेवामध्ये अनेक घोटाळे या ठिकाणी समोर आले। शिवाय सेंटर नीट नसणे, कोणत्याही पुरेशा सुविधा नसणे, या घोटाळ्यांना आणि असुविधांना कंटाळून या विद्यार्थ्यांनी MPSCकडे या परीक्षा पुन्हा वळवण्यात यावी अशी मागणी केली। विद्यार्थ्यांची मागणी काय होती की MPSCनंच या परीक्षा घ्याव्यात, कारण की TCS आणि IBPSच्या माध्यमातून कंपन्या भलेही चांगल्या असतील त्याच्याबद्दल माझं दुमत नाही, परंतु त्यांचे खालचे सेंटर्स काय आहेत त्याच्यावर अवलंबून आहे। भलेही TCSचं नाव जगभरामध्ये चांगलं असेल, परंतु ते कुणाला नेमतात त्याच्यावर बरंचसं या ठिकाणी अवलंबून आहे। आणि म्हणून विद्यार्थ्यांची मागणी होती की या परीक्षा पुन्हा MPSCनं घ्याव्या। त्या MPSCनं 2000 मध्ये घेतली जाणारी गट अ, गट ब आणि गट क इतर भरती परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचा घाट सभापती महोदय या ठिकाणी गाठलेला आहे। आता या ऑनलाईनमध्ये नॉर्मलायझेशन या पद्धतीचे एक प्रकार त्या ठिकाणी आलेला आहे। महाराष्ट्रात यापूर्वी महापोर्टल, TET, तलाठी भरती, खाजगी ITI सेंटर्स आणि लॅबमध्ये घोटाळे झाले, हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। सभापती महोदय, तलाठी भरतीमध्ये एका उमेदवाराला या नॉर्मलायझेशन या उमेदवाराला 200 पैकी तब्बल 214 गुण मिळालेत। खाजगी सेंटर्सवर कॉम्प्युटर हॅक करणे, रिमोट ॲक्सेस, स्क्रीन शेअरिंग आणि स्क्रीन क्लोनिंग करणं अत्यंत सोपं आहे। या पद्धतीचा या ऑनलाईनचा परिणाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। सभापती महोदय, या ऑनलाईनचे परीक्षेचा जो आज आता सुरुवात या ठिकाणी MPSCनं बराच गाजावाजा करून या ठिकाणी घोषणा केली। आज सभापती महोदय, ज्यावेळी ऑफलाईन परीक्षा होते त्यावेळी एकच पेपर या ठिकाणी निघतो, अख्ख्या महाराष्ट्रातल्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांना तो एकच पेपरची परीक्षा त्या ठिकाणी द्यावी लागते। आता ऑनलाईनमध्ये शिफ्टमध्ये सभापती महोदय ही परीक्षा या ठिकाणी होणार। दिवसाला त्या पेपरच्या 3-4 शिफ्ट झाल्या, 15 दिवस या ठिकाणी समजा ती परीक्षा चालली,
4 ते 5 शिफ्टमध्ये चालली तर एका परीक्षेसाठी किमान 4000 पेपर या ठिकाणी करावे लागतील, प्रश्न तयार करावे लागतील, किमान 4000 प्रश्न तयार करावे लागतील. कारण की पहिल्या शिफ्टमधला प्रश्न दुसऱ्या शिफ्टमध्ये असता कामा नये, दुसऱ्यामधला तिसऱ्यामध्ये असता कामा नये आणि चौथ्यामध्ये असता कामा नये. जर लाखो विद्यार्थी बसणार असतील तर 4000 किमान प्रश्न या ठिकाणी हे करावे लागतील. आयोग आता सभापती महोदय ऑफलाईन परीक्षा घेत असताना सुद्धा 100% बिनचूक आणि वादविरहित तयार करणं कठीण ठरतंय. अशा वेळी या ऑनलाईनमध्ये बिनचूक आणि वादविरहित करणं शक्य होणार आहे का, हा आमचा प्रश्न आहे. सभापती महोदय गट ब मध्ये मुख्य परीक्षेमध्ये 6 प्रश्न रद्द झाले, 3 प्रश्नाची उत्तरं बदलण्यात आली. एकूण 20 मार्काचा फरक 2026च्या परीक्षेमध्ये झाला. आयोगाच्या प्रत्येक परीक्षेमध्ये 10 ते 12 मार्काचे प्रश्न रद्द तर होतात किंवा बदलले जातात. अशी अवस्था आत्ता सुद्धा अडचणी आहेत, अडचणी नाहीत असं आम्ही म्हणत नाही. हे असताना पुन्हा ऑनलाईन हे कशासाठी, आमचा प्रश्न या ठिकाणी असणार. गैरप्रकाराला आमंत्रण असणार आहे. कारण की परवा झालेल्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये एकाच पुस्तकातून 90% प्रश्न आल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. महाज्योती परीक्षा, एंट्रन्स परीक्षा 2023 ज्ञानदीप संस्थेच्या टेस्ट सिरीज मधील जसे तसे प्रश्न कॉपी करण्यात आले, ही आकडेवारी या ठिकाणी सभापती महोदय समोर त्या ठिकाणी आली. आणि म्हणून आज